दुपारी गावाकडे जात असताना वैभवचा फोन आला, आपल्याला सोलापूर जायचं, येतो का? मी सागरमुळे मी गावात जात असताना शिवमच्या टपरीपाशी तो माझी वाट बघत थांबलेला. मी म्हणलं, आबाशा कुठं जायचं रे? तर म्हणलं, आपल्याला ढेकळेच्या तिथं चार्जिंगचा पंप नीट करायला जायचंय आणि लगेच 10-15 मिनिटात रिटर्न यायचंय. मला सांगतो, बाळ्याला जाण्यापेक्षा मधून आम्ही जात असतो सोलापूरकडे, कारण तिथून बाळ्याला जाण्यापेक्षा इथून मधून गेल्यानंतर 3-4 किलोमीटरचा फरक पडतो आणि वातावरण आपल्या गावाकडचं असतं, त्यामुळे मी मधूनच जातो. आमची एंट्री झाली स्मार्ट चौकात. तिथून जात असताना झाडाचं डेकोरेशन मला एकच नंबर आवडलं, कारण महापालिका वेळेवर झाडांची काळजी घेते, त्यामुळे झाडं एक नंबर हिरवी दिसत होती. लगेच आम्ही आलो ढेकळे मशिनरी स्टोअर पाशी. त्यांची तर काय एवढं पंपाची गर्दी होती प्रमाणाच्या बाहेर. ते गेले आमचा पंप नीट करायला घेतला की लगे आम्ही जरा इकडे तिकडे टाइमपास केला. 10-15 मिनिटात त्यांनी आमचा पंप नीट करून दिला. ढेकळे मशिनरी स्टोअर मध्ये तुम्हाला चार्जिंग पंप, पेट्रोल पंप, हात पंप हे नवीन मिळून जातील आणि त्याचे पार्ट सध्या तुम्हाला इथं सगळे अवेलेबल आहे. जर तुमच्या कुठल्या पंपाचा प्रॉब्लेम झाला असेल तर इथं 10-15 मिनिटात तुम्हाला सॉल्व्ह करून मिळतात. पंप नीट झाला की अंगराज हॉटेलच्या शेजारी हॉटेल कमल सिद्ध मध्ये आम्हाला बुस्ट प्यायला जायची होती. आबाशी तर काय शाक असलेली पंप अडकवलेला मालकाला म्हणला, मी साईडला पंप ठेवू. बुस्टची ऑर्डर दिल्यापासून मला बुस्ट तुमच्या पाशी 2 ते 4 मिनिटात येऊन जाते. एक नंबर क्वालिटी, एक नंबर क्वांटिटी मध्ये. आम्ही सारखं बुस्ट प्यायला तिथंच जातो. बुस्ट पिऊन झाले की आबाशा म्हणला, आपल्याला रचना रेडीम पाशी काम आहे, मला नंबर प्लेट घ्यायचे. रचना रेडीम पासल्या नंबर प्लेट घेऊन आम्ही निघलेलो नान्नजकडे. पुणे नाक्याच्या छत्रपती संभाजी महाराजाचं दर्शन घेऊन आम्ही निघलेलो नान्नजकडे. माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर आत्ताच फॉलो करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला एक नंबर क्वालिटी, एक नंबर क्वांटिटी मध्ये दिसेल.